धारदार लेखणी, प्रक्षोभक विचारसरणी, तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शंकर खाडे यांच्या कसाऱ्याच पाणी या आत्मचरित्राचे प्रकाशन। विचार मंथन न्यूज। प्रशांत गडगे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि शहापूर तालुक्यातील अनुभवी राजकारणी शंकर खाडे यांच्या कसाऱ्याचं पाणी या आत्मचरित्राचं प्रकाशन नुकतंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी झालं। या सोहळ्याला शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते। खडतर प्रवासाचं वास्तव दर्शन। शंकर खाडे हे शहापूर तालुक्यात शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून सक्रिय आहेत। त्यांनी पक्षासाठी अथक काम केलं आहे। अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत खाडे यांनी आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर जिल्हा आणि तालुक्यात शिवसेनेचा पाया मजबूत केला। त्यांचा हा संपूर्ण राजकीय आणि सामाजिक प्रवास कसाऱ्याचं पाणी या आत्मचरित्रातून समोर येतो। एकनिष्ठ शिवसैनिक। शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या खाडे यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा सहवास लाभला। शाखा प्रमुख पदापासून शिवसेना शहापूर तालुका प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख अशा पदांवर काम करत त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेतलं। खडतर संघर्षातून वाटचाल करताना त्यांनी कधीही हार मानली नाही, याचं दर्शन या आत्मचरित्रातून घडतं। 1995 मधील ऐतिहासिक विजय। सन 1995 मध्ये शहापूर विधानसभेत शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आणण्यात खाडे यांचा मोठा वाटा होता। प्रस्थापित राजकारणाविरोधात अनेक शिलेदारांना सोबत घेऊन त्यांनी संघर्ष केला आणि विजय मिळवला। हा क्षण त्यांच्या राजकीय जीवनातील एक ऐतिहासिक क्षण ठरला। लेखन आणि पत्रकारिता। शंकर खाडे यांनी केवळ राजकारणातच नव्हे तर लेखन आणि पत्रकारितेतही सक्रिय सहभाग घेतला आहे। रानभरारी या साप्ताहिकातून त्यांनी पत्रकारिता करताना समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली। तसंच अनेक पुस्तकं लिहून आपले विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवले। हा सर्व प्रवास त्यांनी या आत्मचरित्रात ओघवत्या भाषेत मांडला आहे। या आत्मचरित्राला त्यांचे सहकारी आणि शिष्य काशीनाथ तिवरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे। त्यांच्या मते खाडे यांचं जीवन नव्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि ते संघर्ष, चिकाटी आणि निष्ठेचं एक उत्तम उदाहरण आहे। पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शन। कसाऱ्याचं पाणी हे आत्मचरित्र केवळ शंकर खाडे यांचा व्यक्तिगत प्रवास नाही, तर ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचा इतिहासही उलगडतं। पुढील पिढ्यांमधील कार्यकर्त्यांना संघर्षाची जाणीव करून देणारं आणि त्यांना मार्गदर्शन करणारं हे पुस्तक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे। या प्रकाशन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शंकर खाडे यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि या आत्मचरित्राला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली।